Hello friends, myself Harshodhan Kadam. I'm the friend of Diptesh and we are the classmates. So I will teach you the DVM in this video. So I hope you will understand what I have taught. So let's start. So this point is DVM. DVM stands for Dalvik Virtual Machine. As we know, the modern JVM is high performance and provide excellent memory management, but it needs to be optimized for low power handled device. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की JVM हे हाय परफॉर्मन्स साठी यूज केलं जातं. म्हणजेच थोडक्यात JVM हे आपल्या लॅपटॉपवर रन होतं. लॅपटॉप आपल्याला हाय परफॉर्मन्स देतो. पण आपल्याला असं एक टूल ऑप्टिमाइज करायचं आहे जे की लो पॉवर हँडल डिव्हाइस म्हणजेच थोडक्यात आपला मोबाईल झाला त्याला लॅपटॉपच्या कम्पॅरेटिव्हली पॉवर आणि परफॉर्मन्स त्याचा कमी असतो ॲज कम्पॅरेटिव्हली. मग त्या आपल्या मोबाईलवर ऑप्टिमाइज होईल असं टूल म्हणजेच कोणतं टूल आहे DVM. म्हणजे DVM काय करतं ऑप्टिमाइज केलं आहे मोबाईल डिव्हाइससाठी केलेलं आहे ऑप्टिमाइज. आता ह्याची डेफिनेशन आपण पुढे बघूया. द डाल्विक व्हर्च्युअल मशीन इज अन अँड्रॉइड व्हर्च्युअल मशीन ऑप्टिमाइज्ड फॉर मोबाईल डिव्हाइसेस. जे की मी तुम्हाला सांगितलं आता जे DVM हे मोबाईल डिव्हाइससाठी ऑप्टिमाइज केलं आहे. इट ऑप्टिमाइज द व्हर्च्युअल मशीन फॉर मेमरी बॅटरी लाईफ परफॉर्मन्स. म्हणजेच आपल्या मोबाईलची मेमरी बॅटरी लाईफ परफॉर्मन्स हे ॲज कम्पेअर टू लॅपटॉपच्या कमी असतं. मग त्याच्यावर सपोर्ट करण्यासाठी आपण DVM हे मोबाईल डिव्हाइससाठी ऑप्टिमाइज केलं आहे. आता डाल्विक इज अ नेम ऑफ टाउन इन आइसलँड. मग डाल्विक हे आइसलँड मधले एक सिटी आहे त्याचं नाव आहे त्याच्यावरून ते नाव घेतलेलं आहे. and the Dalvik virtual machine was written by Dan Bernstein. Dan Bernsteinनी हे Dalvik virtual machine क्रिएट केलेलं आहे. आता ही जी डायग्राम आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे खूप MSBT एक्झामसाठी आणि ती एक्सप्लेनेशनसाठी विचारली जाते 4 मार्क्ससाठी किंवा 6 मार्क्ससाठी पण विचारली जाते. मग तुम्हाला त्यावेळी डायग्राम वगैरे काढून त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात लिहायचं असतं. पण आता आपण आत्ता सुरुवातीला एक्सप्लेनेशन कडे न वळता आपण डायरेक्ट डायग्राम बघूया. डायग्रामवरून एक्सप्लेनेशन लिहिणं खूप सोपं आहे. डायग्राम मधला हा जो हाफ पार्ट आहे तो ऑलरेडी आपल्याला झालेला आहे जावामध्ये. जावामध्ये काय सांगतं जावा कंपायलर काय करतं हा जावा सी. जावा कंपायलर काय करते जावा सी म्हणजे जावा कंपायलर काय करतं ज्या डॉट जावा फाईल्स असतात आपला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं क्लास फाईल्स मध्ये कन्वर्ट करतं त्या डॉट जावा फाईल्सला. इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे जावामध्ये डॉट जावा फाईलचं कन्व्हर्जन जावा कंपायलर डॉट क्लास फाईल्स मध्ये कंपाईल करतं त्या डॉट जावा फाईल्सला थोडक्यात. मग आता ज्या आपल्याकडे आता सध्या काय डॉट क्लास फाईल्स आहेत कंपायलेशन झाल्यानंतर मग इथून पुढच्या प्रोसेसमध्ये DVM यूज केला जातो म्हणजेच डेक्स कंपायलर. डेक्स कंपायलर काय करतं त्या डॉट क्लास फाईल्सला ॲज इनपुट घेतं. मल्टिपल असतात त्या म्हणजे मल्टिपल जावा फाईल्स असतील तर त्या मल्टिपल जावा फाईल्सच्या मल्टिपल क्लास फाईल्स असणार. मग त्या मल्टिपल क्लास फाईल्स डेक्स कंपायलर काय करतं ॲज अ इनपुट घेतं आणि त्याचं कन्व्हर्जन करतं .dx फाईलमध्ये आणि ते कन्व्हर्जन होताना मल्टिपल क्लास फाईलचं कन्व्हर्जन सिंगल डेक्स फाईलमध्येच कन्वर्ट होतं. मग आता आपल्याला .dx फाईल आहे आपल्याला मग त्या .dx फाईल आपल्याला APK फाईल मध्ये कन्व्हर्जन कोण करून देतं हे APT म्हणजेच कोण अँड्रॉइड असेट पॅकेजिंग टूल. अँड्रॉइड असेट पॅकेजिंग टूल काय करतं .dex फाईलचं कन्व्हर्जन .apk फाईलमध्येच करतं. तुम्ही जरी डायग्राम जरी फक्त लक्षात ठेवली तर तुम्ही एक्सप्लेनेशन तुमच्या मनाने लिहू शकता डायग्राम कडे बघून. डायग्रामचा हा पार्ट ऑलरेडी आपल्याला जावामध्ये झालेला आहे. राहिला फक्त विषय DVMचा. तो मध्ये डेक्स कंपायलर क्लास फाईल्सला कन्वर्ट करतं डेक्स फाईलमध्ये. नंतर अँड्रॉइड असेट पॅकेजिंग टूल डेक्स फाईलचं कन्वर्जन APK फाईलमध्ये करतं. आपल्याला एवढंच सांगायचं या डायग्रामवर. एक्सप्लेनेशन बघूया आपण एक्सप्लेनेशन मधून. द डेक्स कंपायलर कन्वर्ट्स क्लास फाईल्स इनटू डेक्स फाईल्स. आता जे सांगितलं तुम्हाला जे क्लास फाईल्स आपल्याला तयार झाले तिथं त्या कन्वर्ट करून करतं डेक्स फाईल. डेक्स कंपायलर डेक्स फाईल्स मध्ये .dx फाईलमध्ये सिंगल फाईलमध्ये कन्वर्ट करतं दॅट रन ऑन डाल्विक व्हर्च्युअल मशीन. म्हणजे ही डेक्स फाईल डाल्विक व्हर्च्युअल मशीनवर रन होते. मग आता मल्टिपल क्लास फाईल्स आर कन्वर्टेड इनटू वन डेक्स फाईल. तुम्हाला सांगितलं मल्टिपल जावा फाईल्स असतील तर त्याच्या मल्टिपल क्लास फाईल्स असणार. मल्टिपल क्लास फाईलला कन्वर्ट सिंगल डेक्स फाईलमध्ये कन्वर्ट कोण करतं डेक्स कंपायलर. तेच सांगितलंय. आता खाली काय सांगितलं जावा सी टूल कंपाईल जावा सोर्स फाईल इनटू क्लास फाईल जे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. जावा फाईल्सचं कंपायलेशन कोण करतं जावा सी टूल म्हणजे जावा कंपायलर.
कंपाईल करतं डॉट क्लास फाईल्स मध्ये. आता हे DX टूल म्हणजेच कोण, डेक्स कंपायलर काय करतं, ऑल क्लास फाईल्स ॲज अ इनपुट घेतं ॲप्लिकेशनच्या आणि त्यांना सिंगल डेक्स फाईल हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. मल्टिपल डेक्स फाईल्स नाही करत, ते सिंगल डेक्स फाईल मध्ये कन्वर्ट करतं आणि इट इज अ प्लॅटफॉर्म स्पेसिफिक टूल. आता नेक्स्ट पॉईंट आहे, अँड्रॉइड असेट पॅकेजिंग टूल हँडल्स ऑल पॅकेजिंग प्रोसेसेस. म्हणजेच काय करतं ते, सिंगल डॉट डी एक्स फाईलचं कन्वर्जन एपीके फाईल मध्ये करतं. इथपर्यंत सगळ्यांना डायग्राम समजले असं मला. नेक्स्ट पॉइंट आहे डीव्हीएम आणि जेव्हीएम चा डिफरन्स. हा पण खूप एमएसबीटी एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. डीव्हीएम म्हणजेच कोण, स्टँड्स फॉर डाल्विक व्हर्च्युअल मशीन अँड जेव्हीएम स्टँड्स फॉर जावा व्हर्च्युअल मशीन. हा पण तुम्ही पॉइंट ऍड करू शकता एक डिफरन्स मध्ये. नेक्स्ट पॉइंट आहे, इट इज रजिस्टर बेस्ड विच इज डिझाइन टू रन ऑन लो मेमरी. म्हणजेच काय, डीव्हीएम च्या ज्या डॉट डीएक्स फाईल किंवा डॉट एपीके फाईल्स आपल्याला असतात डीव्हीएम मध्ये, म्हणजे थोडक्यात डीव्हीएम काय करतं, डेक्स फाईलला कन्वर्ट करतं एपीके फाईल मध्ये. मग ह्या डेक्स फाईल आणि एपीके फाईल डीव्हीएम ऍज अ रजिस्टर बेस सगळ्या सेव्ह करतं. म्हणजे डीव्हीएम डाटा स्टोरेज कसं करतं, रजिस्टर बेस करतं आणि जेव्हीएम काय करतं, स्टॅक बेस करतं. म्हणजे आता जेव्हीएम मध्ये डाटा कोणता आला, डॉट क्लास फाईल्स, डॉट जावा फाईल्स, हा डाटा आला. हा डाटा कोण सेव्ह कसा होतो जेव्हीएम मध्ये स्टॅक बेस सेव्ह होतो. नेक्स्ट पॉइंट आहे डीव्हीएम युजेस इट्स ओन बाइट कोड अँड रन डॉट डेक्स फाईल. म्हणजे डीव्हीएम काय करतं, स्वतःचा डीव्हीएम बाइट कोड यूज करतं कशासाठी, डॉट डेक्स फाईल कन्वर्जन करण्यासाठी. आणि जेव्हीएम मध्ये काय करतं, जेव्हीएम स्वतःचा जावा बाइट कोड यूज करतं डॉट क्लास फाईल रन करण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट आहे, डीव्हीएम हॅज बीन डिझाईन सो दॅट अ डिव्हाइस कॅन रन मल्टिपल इन्स्टन्स ऑफ द व्हर्च्युअल मशीन इफिशियंटली. म्हणजेच काय, आपण डिव्हाइसवर मल्टिपल ऍप्लिकेशन रन करतो, मग त्या मल्टिपल ऍप्लिकेशन्सला डीव्हीएम चे मल्टिपल इन्स्टन्सेस यूज केले जातात. म्हणजेच एका ऍप्लिकेशनला वेगळा डीव्हीएमचा इन्स्टन्स, दुसऱ्या ऍप्लिकेशनला वेगळा डीव्हीएमचा इन्स्टन्स असं. पण जेव्हीएम मध्ये काय होतं, सिंगल इन्स्टन्स ऑफ जेव्हीएम हा मल्टिपल ऍप्लिकेशन यूज करतात. म्हणजे एका वेळी मल्टिपल ऍप्लिकेशन रन होतात, पण त्या मल्टिपल ऍप्लिकेशन जेव्हीएमचा सिंगल इन्स्टन्स शेअर केला जातो मल्टिपल ऍप्लिकेशन मध्ये. पण डीव्हीएम मध्ये तसं होत नाही, प्रत्येक ऍप्लिकेशनला वेगवेगळ्या डीव्हीएमचा इन्स्टन्स दिला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे, डीव्हीएम सपोर्ट्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ओनली. म्हणजे जिथे जिथे मोबाईल आपला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट करते, म्हणजे जिथे आपल्या मोबाईलला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट करते तिथे डीव्हीएम सपोर्ट करतो. पण लॅपटॉप जेव्हीएम ला फक्त मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम आपण सपोर्ट करतात. म्हणजे थोडक्यात आपल्या लॅपटॉप मध्ये मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करू शकतो. थोडक्यात लिनक्स करू शकतो, अजून खूप मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करू शकतो लॅपटॉप मध्ये. मग जर लॅपटॉप मध्ये मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो, तर जेव्हीएम ला पण ते सपोर्ट करणार. फॉर डीव्हीएम व्हेरी फ्यू रिटोल्स आर अवेलेबल. म्हणजेच डीव्हीएम ला जे टूल्स आहेत ते कमी दिलेले आहेत प्रोसेस करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी. पण जेव्हीएम कडे खूप जास्त टूल्स आहेत ऑपरेशन करण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट आहे, देर इज अ कॉन्स्टंट पुल फॉर एव्हरी ऍप्लिकेशन. आता फक्त इथं एकाच वाक्याचा डिफरन्स आहे, फॉर एव्हरी ऍप्लिकेशन आणि फॉर एव्हरी क्लास. म्हणजेच डीव्हीएमचा ऍट द एंड आउटपुट कसा असतो, ऍप्लिकेशन मध्ये असतो, आणि जेव्हीएमचा ऍट द एंड आउटपुट क्लास मध्ये असतो. मग तो एक स्टोरेज असतं, कॉमन स्टोरेज असतं, त्याच्यामध्ये सगळ्या ऍप्लिकेशन स्टोअर होतात. आणि इथं जेव्हीएम मध्ये कॉमन स्टोरेज असतं कशासाठी, एव्हरी क्लास साठी स्टोरेज असतं. आता हिअर द एक्झिक्युटेबल फाईल इज एपीके आणि इथं एक्झिक्युटेबल फाईल आहे जार. म्हणजेच आपण डीव्हीएम ऍप्लिकेशन बनवण्यासाठी यूज करतो. म्हणजेच शेवटचं आउटपुट आपल्याला डॉट एपीके फाईल मध्येच, म्हणजेच कोणती ऍप मध्ये आपल्याला आउटपुट भेटतं डीव्हीएमचं. पण जेव्हीएमचं आपल्याला डॉट जार फाईल मध्ये आउटपुट भेटतं. सो इन दिस व्हिडिओ we cover the DVM. In the next video we will see the installations of Android Studio. Thank you.